त्याच्यातनं वीज आम्हाला मिळणार आहे। आणि म्हणून मांजरा कारखाने सुद्धा निर्णय जाहीर केलेला आहे महत्वाचा की वीज निर्मितीच्या क्षेत्रामध्ये आता मांजरा कारखाना सुद्धा उतरतोय आणि याच वर्षी सुरुवात जर केली तर किमान 1 वर्षभरामध्ये ही वीज आपल्याला उपलब्ध होऊ शकते। इतक्या गतीनं जर आम्ही काही पावलं जर उचलली तर आपण आपल्या कारखान्याच्या वतीने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वीज आपण निर्माण करू। ती वीज आपण वीज कंपनीला विकू, त्या वीज कंपनीकडनं आपल्याला पैसे मिळतील आणि ते पैसे पुन्हा ऊसाच्या भावामुळे तुमच्याकडे येतील, म्हणजे आणखी वाढेल भाव। कारण पैसे येतातच, डिस्टिलरीचे अल्कोहोल विकून त्याचे पैसे येतात, उद्या वीज विकल्यानंतर सुद्धा पैसे येतील आणि किमान 50 ते 60 रुपये टनाला जास्त हे वीज विकल्यामुळे आपल्याला मिळू शकतात। आणि म्हणून वीज निर्मिती ही तुमच्या हिताची आहे, तुम्हाला 2 पैसे भाव अधिक मिळण्यासाठी आहे आणि विजेची गरज भागवण्यासाठी प्रत्येक साखर कारखान्याने पुढाकार आणि आम्ही आता निर्णय घेतला महाराष्ट्र सरकारने की जो साखर कारखाना वीज निर्मितीच्या क्षेत्रामध्ये पुढे येईल त्याला 10 वर्ष साखरेवरचा परचेस टॅक्स माफ। 10 वर्ष हा निर्णय केला महाराष्ट्र सरकारने प्रोत्साहन देण्यासाठी। विजेची गरज आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्याने वीज निर्माण करायचा निर्णय घेतला तर सगळे मिळून 1200 मेगावॉट वीज तयार होऊ शकते आणि लवकर होऊ शकते। कोळशावर आधारित वीज तयार व्हायला फार वेळ लागतो। चला आता मुरुड पर्यंत जायची वेळ आलेली आहे, इतकं लांब आता वाढत चाललंय लातूर। उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये यायला तयार आहेत आणि लातूर आता पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप संधी आहे, कारण रेल्वे झाली, विमान झालं आणि आता जर जागा आपण जर उपलब्ध करून दिली तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उद्योग इथे मिळू शकतात। म्हणून वीज निर्मितीच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय केलेला आहे। आणि त्याचा एक फायदा हा केवळ कारखान्याला फायदा नाही, तुम्हाला फायदा आहे, सभासदांना। ते पैसे पण तुमच्या ऊसाच्या दरामध्ये ऍड होणार, वाढणार शकतो। अशा पद्धतीचे अनेक उपक्रम हे मांजरा कारखान्याने हातामध्ये घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की एक आदर्श कारखाना, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा कारखाना, राजकारण न करणारा कारखाना, विरोधकांचा छळ न करणारा कारखाना हे महत्वाचं आहे। नाही तर साखर कारखान्याने म्हणजे एवढा छळ केलेला आहे, मला माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत। गांधीजींचं तत्वज्ञान स्वीकारल्यामुळं आणि वारकरी संप्रदायाचा सहवास असल्यामुळं आमच्या मनामध्ये कटुता, सूड, बघून घेतो ही भाषा आम्ही कधी स्वीकारली नाही।